हे आहे फलटण तालुक्यातलं गोखळी गाव। या गोखळी गावाची परंपरा राज्यात वेगळी आहे। हनुमान जयंती दिवशी खंडोबाची वार्षिक ग्रामदेवतेची यात्रा भरते। पण यातलं वैशिष्ट्य असं की इथं 12 गाडे एक देवबाप्पा ओढतो। या गाड्या ओढण्याचा मान आहे तो आहे मदने कुटुंबाकडे। पारंपरिक पद्धतीने असलेला हा मान सध्या मदने कुटुंबातील पुढची पिढी बाळासाहेब मदने चालवतात। मात्र हे 12 गाडे ओढण्यासाठी एक परंपरा आणखी एक वेगळी आहे आणि ती म्हणजे 9 दिवस देवळातच मुक्काम करायचा आणि त्या यात्रेच्या अगोदरच्या दिवशी आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी निर्जली उपवास करायचा अशी एक प्रथा आहे। संध्याकाळच्या वेळी दिवे लागण्याच्या वेळी हे 12 गाडे ओढले जातात। यामध्ये सरपंच पोलीस पाटील यांना मान असतो। हे 12 गाडे ओढताना पाहण्यासाठी फक्त फलटण सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातील भाविक या ठिकाणी येतात। राज्यभरातील भाविकांसाठी ही खंडोबाची 12 गाड्यांची यात्रा फार दैदिप्यमान भासते। त्यामुळं इथं हजारो भाविक गर्दी करतात। फलटण तालुक्यातल्या गोखळीची ही यात्रा हनुमान जयंती दिवशी सुरू होते। वार्षिक ग्रामदेवतेच्या यात्रा सारखीच ही यात्रा मात्र 12 गाडे ओढण्याची ही जी पारंपरिक पद्धत आहे, प्रथा आहे, ती मात्र अवर्णनीय अशीच। हे 12 गाडे ओढताना पाहणं म्हणजे दैवदुर्लभ योगच। फलटण तालुक्यातल्या गोखळी नदीच्या काठावरचं गाव। नदीच्या पाण्यानं आलेली समृद्धी इथल्या गावकऱ्यांच्या श्रद्धेत आणि देवाविषयीच्या भावनेत कुठेही कमतरता भासू देत नाही। संध्याकाळच्या वेळी बेल भंडारा उधळत खंडोबरायाच्या नावानं चांगभलं म्हणत 12 गाडे ओढले जातात आणि या यात्रेचा क्षण डोळ्यात टिपण्यासाठी हजारो डोळे आसुसलेले असतात। फलटण तालुक्यातल्या गोखळीची ही यात्रा त्यामुळेच संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे। प्रत्येक यात्रेचं एक वैशिष्ट्य असतं आणि प्रत्येक यात्रेचं एक वेगवेगळं रूप। त्या पद्धतीनेच हे 12 गाडे सजवले जातात यात्रेच्या काही दिवस आधी। या गाड्यांना कुठेही चूक किंवा कमतरता होऊ नये याची काळजी घेतली जाते। त्या अगोदर देवबाप्पा पारण्याला निघतो, मंदिराला प्रदक्षिणा घातल्या जातात आणि त्यानंतर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी हा 12 गाड्या ओढण्याचा पराक्रम केला जातो। कालानुरूप यामध्ये काही बदल होत असले तरी प्रथा मात्र कायम आहे। त्यामुळेच फलटणच्या या गोखळीची यात्रा अनेक अर्थाने प्रसिद्ध आहे आणि लोकांच्या काळजात कोरलेली आहे।